अहिल्यानगर जिल्ह्यातील एकनाथवाडी येथील राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा गेल्या सुमारे 1 वर्षापासून बंद होती। यामुळे ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। अखेर ग्रामस्थांनी रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत ही बस सेवा पुन्हा सुरू केली आहे। एकनाथवाडी येथे एसटी बस सेवा बंद असल्यामुळे गावकऱ्यांचे मोठे हाल होत होते। विशेषतः गावातील अनेक तरुण पाथर्डी येथे शिक्षण, स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरतीची तयारी करत आहेत। बस बंद असल्याने या विद्यार्थ्यांसाठी गावातून जेवणाचे डबे पाठवणे पालकांसाठी कठीण झाले होते। ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही बस सेवा सुरू न झाल्याने अखेर 12 मार्च रोजी आगार प्रमुखांना निवेदन देऊन 23 मार्च रोजी NH 61 वर रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता। या इशाऱ्याची दखल घेत 21 मार्च रोजी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली। सरपंच नंदा डोंगरे आणि उपसरपंच सचिन गायकवाड यांनी बस सेवेतील तांत्रिक अडचणी प्रशासनासमोर मांडल्या। रस्त्यावरील खड्डे तातडीने दुरुस्त केल्यानंतर अखेर बस सेवा पुन्हा सुरू झाली असून वर्षभरानंतर गावात लालपरीचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। पाथर्डी ते एकनाथवाडी ही बस सेवा सुमारे 1 वर्षापासून बंद होती। यामुळे महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासाला येणाऱ्या अडचणी, यामुळे प्रशासनाला आम्ही वारंवार विनंती केली की ही बस सेवा तात्काळ सुरळीत करण्यात यावी, परंतु प्रशासनाने यामध्ये कुठल्याही सक्रिय भूमिका न दाखवली। त्यामुळे आम्ही दिनांक 12 मार्च रोजी 23 तारखेला खरवंडी कासार येथे रस्ता रोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन दिले व दिनांक 22 रोजी प्रशासनाने स्वतः येऊन रस्त्याची पाहणी केली व रस्ता व्यवस्थित असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी बस सेवा सुरळीत केली आहे। पण आपल्या माध्यमातून आमचं त्यांना एक सांगणं आहे की याच्यानंतर जर आता बस सेवा बंद झाली तर आम्ही पाथर्डी बस डेपो समोरच उपोषण करणार आहोत। धन्यवाद। मी एकनाथवाडी उपसरपंच सचिन गायकवाड। आम्ही 12 मार्च रोजी आमची पाथर्डीहून येणारी टाकेमानूर मार्गे एकनाथवाडी बस सुविधा बंद करण्यात आली होती। 12 मार्च रोजी आम्ही अर्ज केले होते एकनाथवाडी ग्रामस्थांनी। 23 मार्चला आम्ही रस्ता रोको खरवंडी कासार येथे करणार आहोत म्हणून, तरी एसटी महामंडळाने त्याची दखल घेत आज रोजी 22 तारखेलाच आमची एसटी चालू केलेली आहे। त्यामुळे आम्ही 23 तारखेचा रस्ता रोको हा रद्द करत आहोत आणि एसटी महामंडळाचे धन्यवाद देत आहोत की त्यांनी आमची बस सुविधा चालू केली व ही कायमस्वरूपी चालू राहील हीच अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करतो। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।